आणि हे एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तुम्ही सतत बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. एक दिवस तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया. कसं बोलायचं, काय करायचं जेव्हा कठीण परिस्थिती तुमच्या जीवनात येत्या, घाबरू नका, घाबरू नका. विचार करा, तुमच्या जीवनात अशी कुठली परिस्थिती आहे की तुम्हाला फार सतवत आहे, त्या संकटाचं गुणगान गायचं बंद करा. हालेलुया. तो आजार किती मोठा आहे सगळ्यांना सांगायचं बंद करा. हालेलुया. तुमचं संकट किती मोठं आहे ते सांगायचं बंद करा. उभे राहा आणि त्या संकटावरती बोला विश्वासानं. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया. देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावूया आणि ह्या वेळेला मार्क याचा 11वा अध्याय आणि 23वा वचन आपण वाचणार आहोत. मार्क याचा 11वा अध्याय आणि 23वा वचन. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो असे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. आणि ह्या ठिकाणी प्रियानो येशू ख्रिस्त हे सांगत आहे आणि येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही विश्वासाविषयी येशू ख्रिस्त शिकवत आहे आणि येशू म्हणतो की जो कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो की तसे घडेलच असा विश्वास जो धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. तर प्रियानो येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही बोलाल आणि तुमच्या शब्दाप्रमाणे हे घडून येईल. हालेलुया. हालेलुया. तर आज आपण आपल्या शेजारच्याला सांगूया की तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि प्रियानो ह्या ठिकाणी तुम्ही आणि मी एक विशेष लोक आहोत. तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले लोक आहोत. तर तुम्ही आणि मी, देवानं तुम्हाला आणि मला, परमेश्वरानं एक अधिकार दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि आम्ही जे बोलणार ते घडणार आहे. हालेलुया. आम्ही जे बोलणार ते घडणार आहे, आमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. इतकं देवानं सामर्थ्य आणि अधिकार देवानं प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला दिलेला आहे. म्हणून आम्ही साधारण व्यक्ती नाही. आमच्या मुखातनं येणारा शब्द हा खरा ठरू शकतो. म्हणून आम्ही एक विशेष लोक आहोत, देवाची विशेष लोक आहोत. कारण परमेश्वरानं आपल्याला ह्या जगातून निवडून घेतलेला आहे. आणि म्हणून येशू म्हणाला की तुम्ही जर ह्या डोंगराला म्हणाला की तू उपटून ह्या समुद्रात टाकला जा, ते तशा तुमच्या शब्दाप्रमाणे घडू शकतं. जर तुम्ही ते विश्वासानं बोलाल, शंका न बाळगता बोलाल आणि येशूच्या नावामध्ये बोलाल आणि त्या अधिकारानं बोलाल. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आम्ही आमच्या शब्दाप्रमाणे घडून आल्याशिवाय राहणार नाही. आमचे शब्द असणार आहे पण प्रभूचं कार्य असणार आहे. हालेलुया. आणि त्यासाठी प्रभू येशू म्हणाला की तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. तर येशू ख्रिस्त नक्कीच तो जे काही बोलेल ते त्याला मिळेल. तत्व विश्वासाने भरलेल्या भाषणात किंवा बोलण्यात रुजलेलं आहे. आणि म्हणजे एखादी व्यक्ती देवाच्या इच्छेनुसार जे विश्वास ठेवते आणि घोषित करते त्या प्रकारे घडू शकतं. आमेन. त्या प्रकारे घडू शकतं. हे तत्व कुठे दाखवले आहे? हे तत्व पवित्र शास्त्रामध्ये दाखवलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये दाखवलेलं आहे. प्रियानो येशू ख्रिस्तानं जर आम्हाला सांगितलेलं आहे तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार, तर ते घडून येणार. तर येशू ख्रिस्तानं हे असं सांगितलं नाही. प्रथम स्वतः येशू ख्रिस्तानं ते करून दाखवलेलं आहे. येशू ख्रिस्तानं प्रथम ते केलेलं आहे. येशू ख्रिस्त बोलला आणि तसं घडलेलं आहे. आणि म्हणून येशूनं तोच अधिकार आम्हाला दिलेला आहे. आणि येशू आम्हाला म्हणतो की तुम्ही बोला, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. आमेन. हालेलुया. मग येशूनं काय केलेलं आहे? येशूनं कुठं बोललं आणि ते घडलं ते आपण प्रथम येशूचं उदाहरण पाहूया. येशू ख्रिस्ताचं उदाहरण. पहिली गोष्ट आपण येशू ख्रिस्ताचं उदाहरण पाहणार आहोत. मार्क याचा 11वा अध्याय 12 ते 14 वचनात म्हटलेलं आहे, दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पानाने डरवलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काहीच मिळाले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते.
आणि त्या अंजिराच्या झाडाजवळ येशू ख्रिस्त गेला आणि अंजिराच्या झाडाला येशू ख्रिस्त म्हणाला, काय म्हणाला माहिती आहे? अंजिराच्या झाडाला येशू ख्रिस्त काय म्हणाला की या ठिकाणी सांगितलेलं आहे, यापुढे तुझे फळ कधीही कोणी न खाऊ. येशू ख्रिस्त असं म्हणाला त्या झाडाला आणि असा बोलला त्या झाडाला आणि त्यानंतर तिथून निघून गेले. तुम्ही म्हणणार येशू त्या झाडाला तसं का बोलला, तसा शाप का दिला? प्रियानो, येशू ख्रिस्त विश्वासानं बोलल्यानंतर काय काय घडतं हे शिष्यांना शिकवत होता. म्हणून फक्त त्या झाडापुरतं येशू ख्रिस्त बोलला होता. असं नाही की सगळ्याच अंजिराच्या झाडाला असं बोलला होता. हालेलुया. फक्त त्या झाडाला बोलला होता, ते पण शिष्यांना शिकवण्यासाठी की आम्ही जेव्हा विश्वासानं बोलतो तसं ते घडून येतं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी येशू त्या झाडाला बोलला आणि ते बोलले आणि ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी काय झालं, त्याच वाटेने ते जात होते, त्या झाडाच्या जवळून जात होते. आणि मग काय झालं, मार्क 11:20-21 मध्ये म्हटलेलं आहे, मग दुसऱ्या दिवशी सकाळी वाटेने जात असताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. पेत्राला आठवण झाली, कालच प्रभूजी तुम्ही बोलला होता ह्या झाडाला की तुझं यापुढे कोणी तुझे फळ कधी न खाओ, असं येशू ख्रिस्त बोलला. आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर ते झाड पूर्ण वाळूनच गेलेलं. हालेलुया. येशू ख्रिस्त बोलला, ते घडलं. आणि मग येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, विश्वास ठेवा, तुम्ही सुद्धा विश्वासानं बोलाल, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. तर बायबल मधलं हे पहिलं उदाहरण आहे येशू ख्रिस्ताचं, की येशू ख्रिस्तानं पहिला ते करून दाखवलं आणि मग येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही बोला, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. तर येशूनं आपल्याला अधिकार दिलेला आहे. आम्ही बोलू शकतो आणि ते घडल्याला आम्ही पाहू शकतो. आमेन. शब्द आपले असतील, कृती देवाची असणार आहे. आमेन. प्रेज गॉड. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला बायबल आपल्याला सांगतं, पवित्र शास्त्र सांगतं, कुणालाही शाप देऊ नका. तुम्हाला माहिती आहे असं का सांगितलंय? कुणाला पण शाप देऊ नका, तुमच्या शत्रूला शाप देऊ नका. तुमच्या विरुद्ध कोणी पण खोटे आरोप तुमच्यावरती घातले असतील, तुमची चुकी नसताना तुमच्यावरती आरोप घातले असतील, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही शाप देऊ नका. लोकांनी तुमचं वाईट केलं असेल, त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही शाप देऊ नका. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय, कोणालाही शाप देऊ नका. का? कारण देवाला माहिती आहे, तुम्ही जर लोकांना शाप द्याल तसंच घडून येईल त्यांच्या जीवनात. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय, तुम्ही शाप देऊ नका, पण आशीर्वादच द्या. हालेलुया. प्रियानो, तुम्ही आशीर्वाद बोलत जा, शाप कुणावरती बोलू नका. शेजारच्याला सांगा, कुणाला शाप देऊ नकोस. कारण आजचा संदेश आहे, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, शाप देऊ नका. देवाचं वचन आम्हाला सांगतंय, शाप द्यायचं नाही तर आशीर्वाद द्यायचं. तुमचा शत्रू असेल, तुमचा कोण पण असेल, प्रियानो, तुम्ही किती एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला राग आला असेल, त्या रागाच्या भरात सुद्धा तुम्ही कोणाला शाप देऊ नका, आशीर्वाद द्या. कारण तुमच्या शब्दात सामर्थ्य आहे. तुम्हाला प्रभू येशूने तुम्हाला आणि मला काय दिलेला आहे? देवाने अधिकार दिलेला आहे. आणि देव येशू म्हणतो, तुम्ही बोला, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आमेन. हालेलुया. तर येशू ख्रिस्ताचं हे पहिलं उदाहरण आपण पाहिलं. आणखीन आपण पाहूया की अनेक अशी पवित्र शास्त्रामध्ये लोक आहेत की ते बोलले आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे घडून आलेला आहे. ओके. तर पहिलं झालं येशू ख्रिस्त. आणि दुसरं आपण पाहूया की दावीद. पहिले शमूएल 17:45-47 मध्ये म्हटलेलं आहे की तेव्हा दावीद त्या फलिस्त्याला म्हणाला, तू तलवार व भाला बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखला आहेस. त्या सेनाधीश परमेश्वरच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईन. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळं करीन. मी आज फलिस्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईल. हालेलुया. प्रियानो, दुसरा ह्या ठिकाणी व्यक्ती आहे दावीद.
दावीद बोलला आणि त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. काय दावीद बोलला, कुणाला बोलला आणि काय बोलला ते आपण या वचनात आपण वाचलं, या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दावीद त्या पलिष्ठ्याला म्हणाला. तो पलिष्ठी कोण? तो पलिष्ठी आहे गोल्यात. गोल्यात हा लढण्यासाठी आला आणि इस्रायलच्या बाजूने दावीद लढण्यासाठी गेला. तुम्हाला माहिती आहे गोल्यात कसा धिप्पाडच्या धिप्पाड व्यक्ती होता, फार धिप्पाड मोठाच्या मोठा गोल्यात व्यक्ती होता. आणि हा दावीद त्याच्यासमोर मुलासारखा होता, एक छोट्या मुलासारखा. आणि हा दावीद एवढ्या मोठ्या धिप्पाड व्यक्तीसोबत लढण्यासाठी चालला होता. पण लढाईच्या अगोदर तो काहीतरी बोलला. काय बोलला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वरच्या नामाने मी तुझ्याकडे आलोय. मी परमेश्वरच्या नावानं तुझ्याबरोबर लढायला आलोय. बघा तो असा बोलत नाही आहे गोल्याता, असं बोलत नाही. तो कसा बोलत आहे, हे गोल्याता वरती हात करून बोलत आहे. कारण तो धिप्पाड होता, एकदम उंच उंच धिप्पाड होता. आणि दावीद तर एकदम छोटा होता, त्याच्यासमोर छोटा होता. असं होतं की तो फुकला की पडून जाईल असा होता तो दावीद त्याच्यासमोर. परंतु दावीद त्याच्याकडे वरून हात करून बोलतोय. काय बोलतोय? सेनाधीश परमेश्वरच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझी हाती देईल. ओके, दाविदाचे बोल बघा, दाविदाचे शब्द पहा. तुमचे आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन आणि तुझे शिर धडापासून वेगळं करीन. मी आज पलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. अशा प्रकारे तो त्या गोल्यातासोबत बोलत आहे. बघा त्याचे शब्द. अजून लढाई चालू पण झाली नाही, पण लढाईच्या अगोदरच तो बोलत आहे. काय बोलत आहे की परमेश्वर तुला आज माझ्या हाती देणार आहे. मी तुझा आज वध करणार आहे. तुझं मुंडकं तुझ्या शरीरापासून मी वेगळं करणार आहे. असं घडून येणार आहे बघ. गोल्यात म्हणाला ये चल बघूया. काय नाही, दाविदाच्या हातात काय होतं? एक गोटी घेतली, फिरवली, गोफन घेऊन मारली फिरवून. त्याच्या बरोबर गोल्यात त्याच्या इथं लागलं आणि तो गोल्यात खाली पडला. हा जाऊन त्या तलवारीने त्याचं शिर कापलं, त्याचं मुंडकं हातात घेऊन आला. हालेलुया, हालेलुया. विचार करा, ही कृती करायच्या अगोदर दावीद काय बोललेला. प्रेज गॉड. प्रियानो लक्षात ठेवा. मग त्याने कृती केली आणि त्याने विश्वासाने जे घोषित केलं होतं तेच घडलं. हालेलुया. म्हणून लढाई सुरू होण्यापूर्वी दाविदाने विजयाची घोषणा केली होती. हालेलुया. लढाई चालू होण्याच्या पूर्वी दाविदानं विजयाची घोषणा केलेली. प्रियानो लक्षात घ्या की आम्ही सुद्धा विजयाची घोषणा केली पाहिजे. आमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. जे अशक्य आहे त्या ठिकाणी विश्वासानं आणि अधिकारानं येशूच्या नावामध्ये तुम्ही जेव्हा घोषणा कराल तेच तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. आमेन. हालेलुया. बघा ती कठीण परिस्थिती होती. आम्ही जर पाहिलं त्यांच्याकडं तर आम्हाला वाटणार की काय गोल्यातच जिंकणार. कठीण परिस्थिती होती, परंतु दावीद बोलला, विश्वासानं बोलला, विश्वासानं बोलला आणि त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. प्रेज गॉड. प्रियानो, म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही आणि मी साधारण व्यक्ती नाही, आम्ही देवाचे विशेष लोक आहोत. आम्ही जे बोलणार त्या शब्दाप्रमाणे परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. विजय आमचा आहे. हालेलुया. जसं दाविदाला विजय मिळाला तर परमेश्वर आम्हाला सुद्धा विजयी देऊ शकतो. पण प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये आम्हाला विजय घोषित करायचा आहे, आम्हाला विजय बोलायचा आहे. विजय आमच्या जीवनात घडून येणार आहे. आमेन. हालेलुया. हे झालं दाविदाबद्दल. तिसरी व्यक्ती आपण पाहणार आहोत. पहिली व्यक्ती आम्ही पाहिली येशू ख्रिस्त, दुसरी व्यक्ती आम्ही पाहिली दावीद. आता तिसरी व्यक्ती आहे एलिया. एलियानं सुद्धा काहीतरी बोलला आणि त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलेला आहे. काय बोलला एलिया? तुम्हाला आठवतंय काय बोलला एलिया? प्रियानो, पहिले राजे 17 अध्याय आणि पहिल्या वचनात सांगितलेलं आहे, एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार आहेत त्या दहीवर अथवा पाऊस पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. हालेलुया. एलिया म्हणाला, काय म्हणाला? आता काही पुढची वर्षे येणार आहेत,
ह्या वर्षात पाऊस पडणार नाही. काय म्हणाला? पाऊस पडणार नाही घोषित केला, बोलला, विश्वासानं बोलला की ह्या पुढच्या काही वर्षामध्ये अजिबात ह्या देशात पाऊस पडणार नाही असा बोलला एलिया. आणि एलिया असा बोलून काय म्हणाला? तो म्हणतो या ठिकाणी, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल, हे घडून येईल, हे पण बोलला. प्रियानो, त्याच्यानंतर हे बोलल्यानंतर काय झालं माहिती आहे? मग त्याने कृती केली आणि त्या ठिकाणी आपण बघतो 3.5 वर्ष पाऊस त्या देशामध्ये पडला नाही. किती वर्ष? 3.5 वर्ष. तुम्ही याकोबाचा पत्र 5वा देवाचा त्या ठिकाणी सांगितले 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. कारण एलिया बोलला होता, काय बोललेला? की पाऊस पडणार नाही म्हणून, आणि माझ्या सांगण्यावरून होईल. आणि प्रियानो, तसंच झालं. त्या देशात 3.5 वर्ष पाऊस पडला नाही. एलिया बोलला, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. नंतर आणि बोलला 3.5 वर्षानंतर बोलला पुन्हा पाऊस पडू दे. नंतर पुन्हा पाऊस पडला. हालेलुया. एलिया हा तुमच्या आणि माझ्यासारखा सामान्य एक साधारण व्यक्ती होता, पण विश्वासानं बोलला, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. प्रियानो, आज तुम्ही आणि मी सुद्धा त्या एलियाप्रमाणे तुम्ही साधारण व्यक्ती असेल, सामान्य व्यक्ती असेल, परंतु जेव्हा विश्वासानं बोलतो, अधिकारानं बोलतो, आमच्या सुद्धा शब्दाप्रमाणे बऱ्याच गोष्टी घडून येणार आहेत. हालेलुया, प्रेज गॉड. म्हणून या ठिकाणी एलियाचे बोललेले शब्द देवाच्या इच्छेशी जुळले आणि ते खरे ठरले. आम्ही जे बोलू ते देवाच्या इच्छेला जुळलं पाहिजे, तिथं आपल्या शब्दाप्रमाणे घडून येतं. प्रेज गॉड. तर एलियाच्या जीवनात सुद्धा आम्ही पाहतो की एलिया बोलला आणि त्याच्या शब्दाप्रमाणे घडून आलेला आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आम्ही सुद्धा बोलू त्या गोष्टी घडून आल्याशिवाय राहणार नाहीत, परंतु आपल्याला विश्वासानं बोलायचं आहे, शंकानं बाळगता बोलायचं आहे. तेव्हा परमेश्वर आमच्याद्वारे कार्य करणार आहे आणि आमच्या शब्दाप्रमाणे घडून आणणार आहे. हालेलुया. सर्वजण विश्वास ठेवता काय? आमेन. प्रेज गॉड. आणखीन एक व्यक्ती आम्ही पाहणार आहोत की एलिया नंतर आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये यहोशुवा 10वा अध्याय 12 आणि 13 वचनात सांगितलेलं आहे. यहोशुवा 10वा अध्याय 12 आणि 13 वचन. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुवा परमेश्वराशी बोलला आणि इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर राहिला आणि चंद्र थांबला. हालेलुया. मग पुढे सांगितलंय यशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना, सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला, त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही. प्रियानो, ह्या ठिकाणी अद्भुत ठरलेला आहे. इथं एक लढाई जिंकायची होती यहोशुवाला, आणि यहोशुवाला लढाई जिंकण्यासाठी तो म्हणाला, कुणाला म्हणाला? सूर्याला म्हणाला. सूर्या म्हणजे कोण? सूर्या कुठल्या व्यक्तीचं नाव नव्हे. जय सूर्या आणि कोण सूर्या आहेत त्यांना म्हटलं नाही. एलिया कुणाला कुणाला म्हणाला? यहोशुवा. त्या दिवसभर चमकतो ना वरच्या सूर्याला म्हणाला. काय म्हणाला? हे सूर्य तू स्थिर हो. हालेलुया. ही लढाई आम्हाला जिंकायची आहे, तू स्थिर हो. चंद्राला म्हणाला तू स्थिर हो. बघा, सूर्य गेल्याशिवाय चंद्र येत नाही. दोघांना सांगितलं, तू सूर्या तू पण स्थिर उभा राहा, तू तिथंच थांब, हालायचं नाही. चंद्राला म्हणाला तू पण स्थिर उभा राहा, हालायचं नाही. शब्द बोलल्यानंतर काय? त्या यहोशुवाच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. प्रियानो, सूर्य जिथं होता तिथंच थांबला, चंद्र जिथं होता तिथंच थांबला. ते जाग्यावर हल्ले नाहीत. 1 दिवस पूर्ण 1 दिवस हल्ले नाहीत. इव्हन शास्त्रज्ञ सुद्धा त्यांनी शोध लावला, त्या सुद्धा शास्त्र सांगतात की ह्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये 1 दिवस सूर्य 1 संपूर्ण दिवस तो थांबला होता म्हणून शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात, विज्ञान सुद्धा सांगते आज. हालेलुया. त्यावेळेस यहोशुवा बोलला होता सूर्याला की स्थिर थांब, चंद्राला बोलला होता स्थिर थांब. ते जाग्यावर हल्ले नाहीत 1 पूर्ण दिवस. विचार करा, त्या दिवशी रात्र झालीच नाही, थांबला सूर्य, थांबलाच. आपण पाहतो की सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो सूर्य, हे की नाही? आधी मध्ये कुठं थांबतो का? जरा थांब, काम जरासं राहिले माझं,
अंधार पडू नको, 1 तासाभरात संपते, जरा सूर्य थांबते का आता? पण त्यावेळेस यहोशुआ बोलला विश्वासानं, काय म्हणाला की सूर्या तू थांब, आणि जिथं होता तिथं सूर्य थांबला. प्रियानो, हे सत्य घटना आहे. हे यहोशुआच्या शब्दाप्रमाणे घडून आणलेलं आहे आणि हे परमेश्वराने घडून आणलेलं आहे. आणि तेव्हा ती लढाई जिंकली गेली. हालेलुया, ती लढाई जिंकली गेली. त्याच्या विश्वासाने भरलेल्या आज्ञेमुळे एक चमत्कारिक परिणाम पाहायला भेटला. हालेलुया. प्रियानो, हे का असं घडतंय? मनुष्य बोलतोय आणि सगळं घडतंय का? कारण मनुष्याच्या शब्दामध्ये देवानं काय दिलेलं आहे? सामर्थ्य दिलेलं आहे. मनुष्याच्या बोलण्याला परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही जा, रोग्यास बरे करा, भूते काढा. आणि देवानं आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारानं आपल्याला बोलायचं आहे, आपल्याला बोलायचं आहे. आणि त्याशिवाय काय की घडणार नाही. प्रियानो, आम्ही बरेचदा बोलत नाही. आम्ही बरेचदा आम्ही स्वतःला असं अजिबात बोलत नाही आणि मनात शंका आणतो, ही परिस्थिती माझ्या हाताच्या बाहेर आहे आणि मी ह्यात काहीच घडणार नाही आणि हे कठीण आहे. आणि आम्ही बोलायच्या अगोदरच असं गोष्टी ठरवतो, मनात आणतो. आणि त्याच्यामुळं आमच्या समोर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की घडत नाहीत. प्रियानं, तुम्हाला सांगू द्या, अशा जेव्हा काही परिस्थिती आमच्या समोर येतात, आपल्याला बोललं पाहिजे. हालेलुया. आपण साधारण व्यक्ती नाही. देवानं आपल्याला अधिकार दिलेला आहे, देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे आणि देव म्हटलंय तू बोल आणि तुझ्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. पण आता कसं बोलायचं आहे, माझा प्रश्न आहे. कसं बोलायचं आहे? आम्ही समोर परिस्थिती फार कठीण आहे, संकट फार मोठं आहे, ओके, आणि आजार फार मोठा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय बोलणार? कसं बोलणार? कसं बोलायचं ते सुद्धा सांगतो. वचनात सांगितले आपल्याला कसं बोलायचं. प्रियानो, आपल्याला विश्वासानं बोलायचं आहे. हालेलुया. विश्वासाने बोला. पहिली गोष्ट विश्वासाने बोला. दुसरी गोष्ट आहे अधिकाराने बोला. तिसरी गोष्ट आहे शंका न बाळगता बोला. आणि चौथी गोष्ट आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बोलायचं आहे. आणि बघा, तुमच्या आणि माझ्या नावामध्ये काय होणार नाही. हालेलुया. कुठल्या महान ग्रेट व्यक्तीच्या नावामध्ये काय होणार नाही, पण सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो मेला आणि पुन्हा उठला त्याच्या नावामध्ये बोला. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. आणि त्याच्यावर विश्वासाने बोला, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आणि त्याच्या दिलेल्या अधिकारानं बोला, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. शंकानं बाळगता बोला, तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. परमेश्वर अद्भुत देव आहे. आमचे शब्द असतील पण कृती त्याची असणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. आणि म्हणून प्रियानो, कसं बोलायचं, काय करायचं जेव्हा कठीण परिस्थिती तुमच्या जीवनात येत्या, घाबरू नका, घाबरू नका. विचार करा, तुमच्या जीवनात अशी कुठली परिस्थिती आहे की तुम्हाला फार सतवत आहे, कुठली अशी परिस्थिती आहे, कुठलं संकट आहे की तुम्हाला तो नको नको झालेला आहे, तुम्हाला त्या स्थितीचा कंटाळा आलेला आहे, तुम्हाला त्या संकटाचा कंटाळा आलेला आहे, कर्जाचा कंटाळा आलेला आहे, पैशाचा कंटाळा आलेला आहे. कारण पैशाची समस्या भरपूर आहे, अनेक समस्या, अनेक आजार असा आहे की तो बरा होत नाही, बरा होत नाही. आणि अशा वेळेला तुम्ही मला काय करायचं आहे? अशा वेळेला काय करायचं आहे? प्रियानो, त्या संकटाचं गुणगान गायचं बंद करा. हालेलुया. तो आजार किती मोठा आहे सगळ्यांना सांगायचं बंद करा. हालेलुया. तुमचं संकट किती मोठं आहे ते सांगायचं बंद करा. उभे राहा आणि त्या संकटावरती बोला विश्वासानं. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया. हालेलुया. आजारावरती तुम्ही आरोग्य घोषित करा, विश्वासानं घोषित करा, अधिकारानं घोषित करा. येशूच्या नावामध्ये आरोग्य घोषित करा. आणि हे एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तुम्ही सतत बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. एक दिवस तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे आणि तुम्ही अद्भुत कार्य पाहणार आहे. अनेक जण संकटामध्ये जीवन जगायला लागल्यात, पण त्या संकटाला तुम्ही बोलत नाही आहे आणि तुमचं संकट ते निघून जात नाही. तुम्ही संकटावरती बोला. त्या संकटापेक्षा आपला देव, माझा देव परमेश्वर मोठा आहे. हालेलुया. जे काय प्रियानो, एक तुम्हाला सांगतो, एका व्यक्तीला भरपूर कर्ज झालेलं, भरपूर कर्ज आणि बऱ्याच जणांचं देणं होतं आणि आता त्याचं द्यायला पण होत नव्हतं. अशी परिस्थिती होती. एकदा त्या व्यक्तीनं देवाचं वचन ऐकलं आणि त्या व्यक्तीनं काय केलं माहिती आहे? कुणाकुणाचं देणं आहे त्यांना मोठी लिस्ट लिहून काढली आणि भलं मोठं कर्ज होतं ते. आणि बरेच लोकांची लिस्ट होती. ह्याचं एवढं द्यायचं आहे, त्याचं तेवढं द्यायचं आहे, ह्याचं तेवढं द्यायचं आहे. आणि भलं मोठं त्याची टोटल मारली तर शॉक बसला. एवढं मोठं कर्ज आहे, ठीक आहे.
ती लिस्ट घेतली समोर, त्या लिस्टवरती हात ठेवायचा आणि प्रार्थना करायचा, येशूच्या नावात हे कर्ज फिटलं जाऊ दे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हे कर्ज माझ्याकडे कोणी पैसा मागायला येणार नाही, सर्व पैसा फेडण्यासाठी परमेश्वर मला सहाय्य करेल. काही दिवसामध्ये हे सर्व कर्ज निघून जाईल, नील होईल. आणि तो सारखं सारखं घोषित करू लागला. ती लिस्ट घ्यायची आणि विश्वासानं प्रार्थना करून घोषित करायचा, हे फिटलं जाऊ दे येशूच्या नावात, हे रिकामं होऊ दे, ह्यातनं मला मुक्ती मिळू दे येशूच्या नावात. तो सारखं सारखं प्रार्थना करून त्याच्यावरती बोलत गेला. प्रियानो, काही दिवसात त्याचं पूर्ण कर्ज फिटलं. हालेलुया. पूर्ण कर्ज नील झालं. तुम्ही जेव्हा बोलताय तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. प्रेज गॉड. हालेलुया. प्रियानो, कर्ज आहे, त्या कर्जाबरोबर आम्ही जीवन जगालोय नाही. देवाची इच्छा नाही की तुम्ही कर्जामध्ये राहावं. देवाची इच्छा नाही तुम्ही दबून जावं. देवाची इच्छा आहे की या सर्वांच्या वरती तुम्ही अधिकार मिळवायला पाहिजे. हालेलुया. प्रेज गॉड. देवाची लेकरं कधी निराश्रित होणार नाही, भिकेस लागणार नाही, देवाचं वचन आहे. प्रेज गॉड. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही अधिकार देवाना जो दिलेला आहे तो अधिकार वापरा. एखादा आजार बरा होत नाही, भरपूर डॉक्टर झाले, भरपूर औषध खाल्लं आणि आयुर्वेदिक झालं, सर्व काही झालं, बरा होत नाही. प्रियानो, बास, डॉक्टरकडे जायचं बास. एक डॉक्टर आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या नावामध्ये तुम्ही बोला तुमच्या आजारावरती आरोग्य. हालेलुया. विश्वासाने बोलत राहा. आरोग्य येशूच्या नावात, आरोग्य 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 बोलत राहा. सकाळ संध्याकाळ दररोज बोलत राहा. तुमचा पाय, तुमचं जे काय आजारपण आहे येशू ख्रिस्त बरा करणार आहे. हालेलुया. बरं झालं समजून येईल तुम्हाला, अद्भुत तुम्हाला दिसून येईल, तुमच्या शब्दाप्रमाणे घडलेलं दिसून याल तुम्हाला. हालेलुया. संकटाचं गुणगान करायचं बंद करा. पहिली गोष्ट, संकटाला आणि मोठं करू नका, दुःखाला आणि मोठं करू नका, आजाराला आणि मोठं करू नका, त्याला थांबवा. हालेलुया. बघा, दाविदासाठी फार कठीण होतं त्या गल्ल्याताला मारायचं, परंतु विश्वासानं तो लढाई चालू व्हायच्या अगोदर विजयाची घोषणा केली. हालेलुया. विचार करा, गल्ल्याताच्या समोर आपण असतो तर काय केलं असतं? बोलायलाच नको त्याविषयी. पण दावीद विश्वासानं बोलला की परमेश्वर तुला माझ्या हातात आज देणार आहे. हालेलुया. आज जी परिस्थिती तुमच्या बाहेर गेलेली, हाताच्या बाहेर गेलेली आहे, त्या परिस्थितीला म्हणा की परमेश्वर ही परिस्थिती माझ्या हातात देणार आहे. हालेलुया. प्रेज गॉड. हे संकट आहे, परमेश्वर माझ्या हातात देणार आहे. हे आजार माझ्या हातात देणार आहे. ओके, हा आजार माझा नाश करू शकणार नाही, हे संकट मला दाबू शकणार नाही. हालेलुया. देवाचं वचन आहे, तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर आहे. जलातून जाशील ते तुला बुडवणार नाही, अग्नीतून चालशील ते तुला पोळणार नाही. हालेलुया. आम्ही का म्हणावं, लय मोठं सेंटेन्शन आहे. ते बुडवायच्या अगोदर आम्ही म्हणालो बुडा, मला बुडा. हॅलो, देवाना दिलेला अधिकार कुठं आहे? खिशात ठेवलाय काय? काय करालोय आम्ही? अधिकार हा चालवण्यासाठी असतो, खिशात ठेवण्यासाठी नव्हतो. येस. परमेश्वरानं बोला म्हटलंय, आम्हाला बोलायला होत नाही. का? कारण आमच्या मनात आम्ही साठवून ठेवलंय, त्याच्यामुळे बोलायला होत नाही. देवाचं वचन सांगतो, येशू म्हणाला, शंका न बाळगता तू बोल, विश्वासानं तू बोल, आणि जे बोलशील ते घडलंच आहे असा हृदय विश्वास ठेव, आणि मग तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. तुम्ही म्हणणार, पास्टर लय बोललोय आतापर्यंत, काय घडलं नाही. घडलं नाही म्हणजे का? मनात शंका भरल्यात आणि बोललाय, कसं घडेल? हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही. प्रत्येकाला माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. अहो, देवानं दिलेला अधिकार वापरा. हालेलुया. जरा वापरून तरी बघा, विश्वासानं वापरून बघा. हालेलुया. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल. आमेन. हालेलुया. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. आमचा प्रॉब्लेम आहे की आम्ही बोलत नाही आहे, अधिकार दिलाय वापरत नाही. देव म्हणतोय फक्त विश्वास ठेवा, विश्वासानं बोला. कुणावरती विश्वास? येशू ख्रिस्तावरती विश्वास. कुणाच्या अधिकारानं बोललेला आहे? येशूने दिलेल्या अधिकारानं बोलायचं आहे. तिथं आपल्या शब्दाप्रमाणे घडून आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज गॉड. आजपासून तुमचं बोलण्याची पद्धत बदलली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. संकट मोठं आहे म्हणू नका, तुम्हाला दिलेला देवाना अधिकार मोठा आहे. हालेलुया.
हालेलुया. परिस्थिती मोठी आहे म्हणू नका, त्या परिस्थितीपेक्षा मोठा असलेला देव तुमच्यामध्ये आहे. प्रेज गॉड. जो जगामध्ये आहे त्यापेक्षा जो तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तो मोठा आहे. प्रेज गॉड. देवावर क्षमा मागा की आजपर्यंत आम्ही अधिकार तो यूज केला नाही. विश्वासानं बोला प्रियानो. जर आम्ही विश्वासानं बोलत नाही, आज आपलं देवाचं वचन आमच्याकडे असून काय फायदा. हे एलिया, यहोशुआ, दावीद हे बोलले आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. आज आमच्या शब्दाप्रमाणे का घडून येत नाही? आम्ही कुठंतरी आपला विश्वास कमी पडालाय, आम्ही कुठंतरी मनात शंका आणालोय. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, तुमच्या कामावरती जे तुम्ही काम करताय त्या कामावरती तुम्ही आशीर्वाद बोलत राहा. एकदा बोलून रिकाम होऊ नका, हात झटकू नका, दररोज बोला. हालेलुया. कामावरती आशीर्वाद बोला. तुमचा पैसा, बँक बॅलन्स प्रत्येक वेळेला 0-0-0 होते. मला माहिती आहे, बँक अकाउंट जर 0 झालं तर बँक काय करते? फाईन, दंड लावते. आणि जेव्हा केव्हा अमाऊंट येते तेव्हा पहिला ते दंड ओढून घेतात. झाला आणि घाटा आहे की नाही? असं प्रत्येक महिन्यात होते. 0 बॅलन्स दाखवते. प्रत्येक महिन्यात आम्ही बँकेची भर करालोय आणि आम्ही काय म्हणतोय? काय पास्टर, माझं लाईफच असं आहे हो. प्रत्येक महिन्यात आमचं असंच होतंय. पैसाच उरत नाही, बँक बॅलन्स उरत नाही, हातात पैसा उरत नाही. त्या परिस्थितीला तुम्ही बोला प्रियानो. हालेलुया. त्या परिस्थितीला बोला, देवा येशूच्या नावामध्ये माझं अकाउंट 0 कधीच होणार नाही. येशूच्या नावामध्ये बोलत राहा, बोलत राहा. हालेलुया. विश्वासानं बोलत राहा. तुम्ही बोलत राहा, बोलत राहा. तुमचं अकाउंट कधी 0 होणार नाही प्रियानो. प्रेज गॉड. हालेलुया. बोलत राहा. तुमची मुलं शिक्षणामध्ये कमी आहेत, ज्ञान नाही आणि अभ्यास करत नाहीत, अभ्यास केला तरी काय कळत नाही आणि मागं पडायला लागल्यात, मार्क कमी पडायला लागल्यात. चिंता करू नका. हालेलुया. मुलांच्यावरती, डोक्यावरती हात ठेवा आणि ज्ञान बोला, बुद्धी बोला. येशूच्या नावामध्ये बोलत राहा, बोलत राहा. एकदा नाही, दोनदा नाही, सतत बोलत राहा. ती आशीर्वादित होतील प्रियानो. हालेलुया. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. एक मुलगा शाळेत जात होता, पण शाळेत शिकवता त्याला काही समजत नव्हतं आणि लक्ष नव्हतं. जायचा स्कूलमध्ये रडायचा. आईवडिला त्याच्या टीचरनी आईवडिलांना फोन केला, तुमचा मुलगा घेऊन जावा, सारखा रडतोय. आणि असं सारखं ते टीचर करू लागले आणि असं सारखा जर करत राहिलं आम्ही याला स्कूलमधून काढणार बघा. आई वडील म्हणाले, टीचर असं करू नका, आम्ही त्यांची काळजी, त्या मुलाची काळजी घेतो, तुम्ही शिकवायचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. आणि मग ते आई वडील विश्वासणारे होते. आले घरी, मुलग्याला स्कूलला पाठवायच्या अगोदर त्याच्या डोक्यावर हात ठेवायचे आणि आशीर्वाद बोलायचे. त्याच्या डोक्यावर हात ठेवायचे, ज्ञान बोलायचे. येशूच्या नावात ज्ञान दे, येशूच्या नावात तुला बुद्धी प्राप्त हो, येशूच्या नावात तुला यश प्राप्त हो. आणि येशूच्या नावामध्ये त्याला आशीर्वाद बोलत गेले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, महिना झालं, 2 महिने झालं, बोलत गेले, विश्वासानं बोलत गेले. प्रियानो, मुलगा त्या एक्झाममध्ये फर्स्ट आला. हालेलुया. हालेलुया. त्या क्लासमध्ये पहिला क्रमांक त्याचा आला. त्याच्यानंतर स्कूलमध्ये 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये फर्स्ट आला आणि पैकीच्या पैकी त्यानं मार्क घेतले आणि त्याला अवॉर्ड मिळाला. हालेलुया. आणि ते जे टीचर म्हणत होते की ह्या मुलगाला तुम्ही घेऊन जावा स्कूलमधनं, आम्ही काढतो, ते टीचर आई वडिलांना म्हणतात की आम्हाला तुमच्या मुलासारखे स्टुडंट, विद्यार्थी पाहिजे आमच्या स्कूलमध्ये. हालेलुया. हे का घडलं? आई वडील बोलत गेले आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे घडून आलं. प्रेज गॉड. हालेलुया. प्रियानो, देवाला काय कठीण नाही. आम्ही विश्वासानं बोलायचं आहे, अधिकारानं बोलायचं आहे आणि परमेश्वर घडवून आणणार आहे सगळं. हालेलुया. प्रेज गॉड. देवाचं अद्भुत कार्य तुम्हाला जर पाहायचं आहे, आजपासून बोलायला चालू करा प्रियानो. आजपासून देवाचं वचन घ्या, देवाच्या वचनाप्रमाणे प्रार्थना करा, विश्वासानं प्रार्थना करा, मनात शंका न आणता प्रार्थना करा आणि येशूच्या नावात डिक्लेअर करा, घोषित करत राहा. परमेश्वर निघून जाईल. हालेलुया. परमेश्वरचं कार्य तुमच्या जीवनात अद्भुत घडेल आणि परमेश्वर अद्भुत कार्य तुमच्या जीवनात करेल. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे सैतान कुणाच्या नावाला घाबरतो? येशू ख्रिस्ताच्या नावाला. म्हणून आम्ही सैतान काढताना काय म्हणतो? येशूच्या नावात निघून जा. हे येशूच्या नावात निघून जा हा भडीमार जेव्हा आम्ही त्याच्यावरती करतो त्याचं काय चालत नाही, निघून जात आहे.
म्हणजेच येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आणि प्रियानो, आपल्यामध्ये सामर्थ्य नाही, येशूच्या नावामध्ये, देवाच्या वचनामध्ये, विश्वासामध्ये सामर्थ्य आहे आणि अधिकारामध्ये सामर्थ्य आहे. आणि ते वापर करायचा आहे आणि शब्द बोलायचा आहे. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.